तर आलं नाही कारण मगाशी ते ऑनलाईन होते तुम्हाला सांगितलं तेव्हा तुमचं ते 1 तास एक 1.5 तास माध्यमातून गेली 15 वर्ष वेगवेगळ्या केलेली प्रतिकृती साकार केली. 16 वर्ष आपण 16 वर्ष आपलं सिंधुदुर्ग जे हिंदू स्वराज्याचं जे आरमार होतं आरमाराची राजधानी ते वेगवेगळ्या प्रकारची साकार केली. तर आपल्याला सहकारी आहे रोहन पाटील ते तुम्हाला किल्ल्याची माहिती किल्ल्यामधून तुम्ही बातमी लोकांच्या माध्यमातून. नमस्कार सर. विजयदुर्ग किल्ल्याबद्दल आपण जर थोडक्यात माहिती सांगायची झाली तर हा किल्ला शिलारराजा द्वितीय यांनी 12व्या शतकात म्हणजे सुमारे 1193 ते 1205 या दरम्यान बांधला. त्यानंतर या किल्ल्याला ब्रिटिशांनी पूर्वेचा जिब्राल्टर देखील असं म्हटलं जातं या किल्ल्याला. व या किल्ल्याचं पूर्वीचं नाव गेरी असं ठेवलं. गेरी नाव ठेवण्याच्या मागचं कारण काय तर या किल्ल्याच्या शेजारी गेरिया नावाचं एक गाव होतं. त्या गावावरून या किल्ल्याला गेरिया असं संबोधलं जातं. हा जर तुम्ही समोर बघायला गेला तर हा आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे हनुमंत दरवाजा. पूर्वीच्या काळी या साईडला खाडी होती व खाडीवरती एक शिडी बांधली जायची व शिडीमार्गे या किल्ल्यामध्ये प्रवेश केला जायचा. हा जर एक प्रवेशद्वार सोडला तर या किल्ल्यामध्ये दुसरीकडून कोणतेही प्रवेशद्वार म्हणजे किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. हनुमंत दरवाजानंतर आपण जर पुढे बघाल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः स्थापन केलेलं एक मारुती मंदिर देखील तुम्हाला या किल्ल्यावरती आज सुस्थितीमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही जर पुढे जाल तर तुम्हाला हा लागतो तो जिभेचा दरवाजा लागतो. हा जिभेचा दरवाजा म्हणजे काय, हा एक प्रकारची चौकी असायची. या जिभेच्या दरवाजामध्ये जर कोणाला प्रवेश करून आत जायचं असेल तर त्या व्यक्तीशी पुरेपूर चौकशी केली जायची व त्यानंतर या व्यक्तीला किल्ल्यामध्ये प्रवेश दिला जायचा. त्यानंतर आपण जर तुम्ही पुढे आल तर जिभेच्या दरवाजानंतर तुम्ही प्रवेश कराल तर तुम्हाला हा लागतो तो मुख्य प्रवेशद्वार किल्ल्याचा, तो म्हणजे यशवंत दरवाजा. यशवंत दरवाजा हा गोमुखी रचनेचा आहे. जर तुम्ही पाहायला गेलाल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जे गडकोट बांधले त्यामध्ये गोमुखी प्रवेशद्वाराचा रचना बऱ्यापैकी प्रत्येक किल्ल्यावरती केलेल्या आहे. जसं की तुम्ही राजधानी रायगड बघू शकता, मुळात सिंधुदुर्ग बघू शकता. गोमुखी प्रवेशद्वार करण्याचं मागचं कारण काय तर शत्रूला सदासजी गडाचा दरवाजा कुठे आहे हे समजू नये व शत्रूला चकवा बसावा यासाठी. जर समजा शत्रूने म्हणजे हल्ला करून देखील शत्रूने आतमध्ये किल्ल्यामध्ये प्रवेश केला व हत्ती धडक देऊन किल्ल्याचा दरवाजा नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर ते पॉसिबल नव्हतं. कारण आपल्या किल्ल्याच्या दरवाजाला लोखंडी खिळे असायचे त्यामुळे हत्तीने धडक देऊन किल्ला फोडायचा प्रयत्न करता येत नव्हतं. व मनुष्यबळाने जरी म्हणजे लाकडी ओंडक्याने जरी किल्ल्याला आपण ठोकर देऊन दरवाजाचं नुकसान करायचा प्रयत्न केला ते देखील पॉसिबल नव्हतं का तर गोमुखी आकार असल्यामुळे लाकूड वळलं जात नव्हतं. त्यानंतर आपण येतोय किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे.
तुम्हाला जे वरील तटबंदी दिसते बाले किल्ल्याची आतमध्ये सगळी ही टोटल शिलाहार राजा भोज द्वितीय यांनी 5 एकरमध्ये बांधून घेतलेला हा मूळ किल्ला आहे. त्यानंतर विजापूरच्या आदिलशाहकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये हा किल्ला जिंकून या किल्ल्याला टोटल 27 बुरुजाची बांधणी करून जी तुम्हाला समोर दिसते तिहेरी तटबंदीचं संरक्षण देऊन हा किल्ला सुमारे 5 एकरावरून 17 एकरमध्ये प्रस्थापित केला छत्रपती शिवाजी महाराजांनी. हा किल्ल्याला तुम्हाला अनेक बुरुज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक बुरुज दिसत आहेत. बुरुजाची आपण आता आलो किल्ल्याच्या पश्चिम बाजूला. पश्चिम बाजूला एक महत्व होतं. पश्चिम बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी खोल समुद्रामध्ये 122 मीटर लांबीला 8 ते 10 मीटर खोलीला व 7 मीटर रुंदीला एक भिंत बांधली होती. ती भिंत बांधण्याचं कारण काय तर सागरी मार्गामध्ये म्हणजे व्यापार चालत असायचा व व्यापार करताना पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच यांनी या किल्ल्यावर बऱ्याच वेळा हल्ला करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या नावा या भिंतीला येऊन थोडकून त्या तिथे नेस्तनाबूत व्हायच्या व त्या भिंतीच्या संरक्षणामुळे हा किल्ला नेहमी अभेद्य राहिला. जर तुम्ही बघाल किल्ल्यावरती आज जर भेट दिला तर तुम्हाला आज किल्ल्यावरती सदर, खलबतखाना, दारुगोळा कटार, धान्य कोठार आजही सुस्थितीमध्ये पाहायला मिळेल. तुम्ही जर बघाल छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले 27 बुरुज जे बांधलेले आहेत त्या बुरुजाला अनेक महत्व आहे. काही बुरुजांना शिंदे बुरुज, व्यंकट बुरुज, शाह बुरुज अशी देखील नाव आहेत व काही बुरुजांना हनुमंत बुरुज किंवा गगन बुरुज, मनोरंजन बुरुज अशी नाव आहेत. तर शिंदे बुरुज, शाह बुरुज, व्यंकट बुरुज नाव देण्यामागचं कारण काय तर हा किल्ला अनेक राजवटी घराण्यांकडे राहिला व अनेक राजवटी घराण्यांकडे असताना अनेक सरदारांना या किल्ल्यासाठी आपलं योगदान दिलं व त्या सरदारांकडे त्या योगदानाकडे पाहता त्या किल्ल्याच्या बुरुजांना त्यांची नावं दिली. थोडक्यात हा समोर दिसतोय तो तुम्हाला शिंदे बुरुज, त्याला लागून जो तुम्हाला दिसतोय तो हा शाह बुरुज, त्याला लागून दिसतोय तो व्यंकट बुरुज. त्यानंतर जर तुम्ही किल्ल्याच्या पूर्वी बाजूला आला तर तुम्हाला घंटीचा बुरुज दिसतो. हा घंटीचा बुरुज म्हणजे काय तर किल्ल्याला एक प्रकारची आणखी एक तटबंदी संरक्षण देण्याचं काम या घंटीच्या बुरुजाने केलेलं आहे. तुम्हाला समोर दिसतोय तो खूप लढा बुरुज म्हणजे काय किल्ल्याचा सर्वात महत्वाचा व सर्वात मोठा बुरुज. खूप लढा बुरुजाला 12 तोफ बुरुज देखील म्हटलं जातं. का तर या जर शत्रूने हल्ला केला तर या बुरुजावरून ॲट अ टाइम 12 तोफा चालवल्या जायच्या व शत्रूला लांबच्या लांबमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जायचा. तुम्हाला जी समोर किल्ल्यावरती सगळ्यात मोठी वास्तू दिसते ती आहे सदर. सदर म्हणजे काय म्हणजे महाराजांचे कार्यालय किंवा ऑफिस वगैरे म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे सर, आणखी काही प्रश्न असेल तर विचारू शकता सर. आवाज येत नाहीये तुमचा. अलीकडे हे दिसलं पाहिजे घरातलं माझ्या दुकानचं सांगतो ना